नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एव्हाना तुम्हाला BAच्या अभ्यासाची सवय झाली असेलच. अभ्यासाचा आवाका तुमच्या लक्षात आला असेल. तुम्ही जे प्रयत्न करीत आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासात मदत व्हावी म्हणून आम्ही धमाल प्रकाशनातर्फे मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित सूचनात्मक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. या मार्गदर्शकांचीही ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SOC म्हणजेच सामाजिक शास्त्रे अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या विषयामध्ये इतिहास व राज्यशास्त्र, समाजशास्त्र व मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र व भूगोल अशा 3 पुस्तकांचा समावेश केलेला असून त्या तिन्ही पुस्तकांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या महामारीमुळे लघुत्तरी प्रश्नांच्या म्हणजेच MCQ प्रश्नांच्या MCQ पद्धतीच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु यापुढे दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी पॅटर्न पुढीलप्रमाणे राहील. 80 गुणांची अंतिम परीक्षा आणि 20 गुणांची गृहपाठाची परीक्षा असेल. प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 75 ते 100 शब्दांमध्ये लिहायची असतील. म्हणून मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये आम्ही 2001 पासून अंतिम परीक्षांमध्ये सातत्याने विचारल्या गेलेल्या आणि इतर काही संभाव्य वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुस्तकाच्या शेवटी उपलब्ध झालेल्या अंतिम परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही देण्यात आलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकातील प्रत्येक घटकामध्ये अभ्यासासाठी काही उद्दिष्टे देण्यात आलेली असतात. या उद्दिष्टांमध्ये संपूर्ण घटकाचा आशय समाविष्ट केलेला असतो. त्यामुळे विषय समजण्यास मदत होते, विषयाची चांगली ओळख होते. या उद्दिष्टांच्या आधारावरच गृहपाठ आणि अंतिम परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण इतिहास इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकाचा अभ्यास करूया. इतिहास व राज्यशास्त्र या विभागामध्ये इतिहासाचा विषय दिलेला असून घटक पहिला इतिहास, स्वरूप व व्याप्ती असं पहिल्या घटकाचं नाव आहे. इतिहासाच्या पहिल्या घटकामध्ये आपण इतिहासाचा अर्थ, इतिहासाचे प्रयोजन व स्वरूप, इतिहासाची साधने, इतिहासातील प्रमुख संकल्पना व संज्ञा यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. इतिहासाचा अर्थ व प्रयोजन स्पष्ट करणे. 2. इतिहासाची साधने व प्रकार कोणते ते सांगता येणे. 3. काळानुसार इतिहासाची साधने कशी बदलतात ते सांगता येणे. 4. वस्तुसंग्रहालय व संशोधन संस्थांविषयी माहिती देता येणे. 5वा मुद्दा असा आहे की परिवर्तन प्रक्रिया व अर्थनिर्णय म्हणजे काय ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे इतिहास म्हणजे काय, त्याचे स्वरूप स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2003
या उद्दिष्टांच्या आधारे इतिहास म्हणजे काय, त्याचे स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न मे 2003 आणि मे 2016च्या परीक्षांमध्ये विचारला गेला होता. तसेच इतिहासाच्या साधनांचे स्वरूप स्पष्ट करा. इतिहासाच्या साधनांचे स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न मे 2001, मे 2004, नोव्हेंबर 2006, ऑक्टोबर 2009, मे 2013 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. असेच संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही समाविष्ट केलेले आहेत. इथे आपला पहिला घटक संपला. दुसऱ्या घटकाचं नाव आहे इतिहास लेखनाचे प्रकार. दुसऱ्या घटकाचं नाव आहे इतिहास लेखनाचे प्रकार. या घटकामध्ये इतिहास लेखनाचे विविध प्रकार, त्यांचे महत्त्व व मानवी जीवनाच्या वाटचालीतील त्यांचे योगदान यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यासाठी अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. इतिहास म्हणजे काय, इतिहास लेखनाचे प्रकार कोणते ते सांगता येणे. 2. इतिहास लेखनातील आशयाचे महत्त्व सांगता येणे. 3. सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 4. साहित्य, कला व विज्ञानाच्या इतिहास लेखनाचे महत्त्व सांगता येणे. आणि 5. इतिहास म्हणजे काय ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे इतिहास लेखनाचे प्रकार सांगून त्यांचे महत्त्व विशद करा. हा प्रश्न मे 2001, मे 2003, मे 2006, 2008, ऑक्टोबर 2009, मे 2011 आणि मे 2012च्या परीक्षांना विचारण्यात आला. तसेच लोकितिहासात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले हा प्रश्न लोकइतिहासात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले हा प्रश्न मे 2004, मे 2005 या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. असेच इतर काही महत्त्वाचे प्रश्न तसेच संभाव्य वाटणारे प्रश्न मार्गदर्शकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथे आपला घटक संपला. पुढील पुस्तक आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्र पुस्तकातील पहिला घटक आहे राज्यशास्त्र, स्वरूप व व्याप्ती. या राज्यशास्त्र, स्वरूप व व्याप्ती या घटकामध्ये राज्य आणि राज्याशी संबंधित संकल्पनांचे विवेचन केलेलं आहे. तसेच राज्याच्या कार्याशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. राज्यशास्त्रात कोणते विषय येतात ते सांगता येणे. 2. राज्य, राष्ट्र आणि शासन या संकल्पनांमधील फरक सांगता येणे. 3. स्वातंत्र्य, समता, न्याय हे परस्परांशी कसे जोडले आहेत ते सांगता येणे. आणि 4. राजकारणातील विविध विचारप्रणालींचे गुण अवगुण सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे राज्य आणि शासन संस्था यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2005 तसेच 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. त्याचप्रमाणे राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना, सांगा हा प्रश्न मे 2003च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. असेच इतरही महत्त्वाचे आणि संभाव्य वाटणारे प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. इथे घटक पहिला राज्यशास्त्राचा घटक पहिला संपला. आता घटक दुसरा पाहू.
घटक दुसऱ्याचं नाव आहे भारतीय राजकीय व्यवस्था. भारतीय राजकीय व्यवस्था या घटकामध्ये भारतातील राज्यव्यवस्थेची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. राजकीय संरचना कशी कार्य करते हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. राजकीय व्यवस्थेवर अन्य घटकांचा कसा प्रभाव पडतो ते सांगता येणे. 2. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व मूलभूत अधिकार स्पष्ट करता येणे. 3. संसदीय शासन प्रणालीची माहिती सांगता येणे. 4. संसदेची रचना व कार्यपद्धती तसेच पंतप्रधानांचे स्थान व कार्य स्पष्ट करता येणे. 5वा मुद्दा भारतीय न्यायव्यवस्थेची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना व कार्य स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे संसदेची कार्ये थोडक्यात लिहा. संसदेची कार्ये थोडक्यात लिहा हा प्रश्न ऑक्टोबर 2009, मे 2011, मे 2014 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच राज्यव्यवस्थेची संरचना राज्यव्यवस्थेची संरचना सांगा हा प्रश्न मे 2002, मे 2005 आणि मे 2014च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारला गेला होता. अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्ही मार्गदर्शकामध्ये दिलेली आहेत. इथे घटक दुसरा संपला आहे. आता घटक तिसरा. पुस्तक दुसरे इथे सुरू झालेले आहे आणि पुस्तक दुसऱ्यामध्ये समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या 2 विषयांचा अभ्यास आहे. तर प्रथम आपण समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करूया. समाजशास्त्रामध्ये घटक पहिला, त्याचं नाव आहे समाजशास्त्र स्वरूप व व्याप्ती. समाजशास्त्राच्या या घटकामध्ये समाजशास्त्राचा अर्थ, व्याख्या, स्वरूप व व्याप्ती तसेच समाजशास्त्राची वैशिष्ट्ये, समाजशास्त्र, समाज व संस्कृती यांची वैशिष्ट्ये, प्रमाणके, लोकनीती व परंपरा या सर्वांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्याच्या आधारावरच पुढील उद्दिष्टे दिली आहेत. समाजशास्त्राची व्याख्या व स्वरूप, प्राप्ती, महत्त्व इत्यादी गोष्टी स्पष्ट करता येणे. 2. सामाजिक संस्था आणि सामाजिकीकरणाचा अर्थ स्पष्ट करता येणे. 3. सहयोगाचा अर्थ व महत्त्व सांगता येणे. समायोजनाचा अर्थ सांगता येणे. 4. संस्कृती म्हणजे काय ते सांगता येणे. चिन्हांचे व प्रतीकांचे अर्थ सांगता येणे. 5. सामाजिक मूल्यांचा अर्थ व महत्त्व सांगता येणे. आणि 6. सामाजिक प्रमाणके, लोकाचार, लोकनीती, लोकप्रथा, परंपरा यांची माहिती सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे मे 2013च्या अंतिम परीक्षेमध्ये समाजशास्त्र म्हणजे काय हा प्रश्न विचारला गेला. तसेच संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये कोणती, संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये कोणती हा प्रश्न मे 2004,
संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये कोणती हा प्रश्न मे 2004, ऑक्टोबर 2007, ऑक्टोबर 2009, मे 2006 आणि मे 2015 इत्यादी परीक्षांच्या इत्यादी वर्षाच्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. इथे घटक पहिला संपलेला आहे. आता घटक दुसरा पाहूया. घटक दुसऱ्याचं नाव आहे सामाजिक संरचना व प्रक्रिया. घटक दुसऱ्याचं नाव आहे सामाजिक संरचना व प्रक्रिया. या घटकामध्ये सामाजिक संरचनेचा अर्थ, वैशिष्ट्ये, घटक तसेच सामाजिक समूहाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये दिली आहेत. आधुनिकता व आधुनिकीकरण, आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास यांचा अर्थ व त्यातील फरक स्पष्ट करण्यात आलेला आहे. तसेच अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. सामाजिक संरचनेचा अर्थ, वैशिष्ट्ये, घटक आणि महत्त्व सांगता येणे. 2. सामाजिक समूहाचा अर्थ, वर्गीकरण, वैशिष्ट्ये स्पष्ट करता येणे. 3. आदिवासी, ग्रामीण, शहरी, शेतकरी समूहांची वैशिष्ट्ये सांगता येणे. सामाजिक प्रक्रिया, आधुनिकता व आधुनिकीकरणाचा अर्थ स्पष्ट करता येणे. आणि 5वा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे द्वितीय समूहांची प्रकार्ये थोडक्यात लिहा. हा प्रश्न मे 2016च्या अंतिम परीक्षेत विचारण्यात आला होता. तसेच सामाजिक संरचनेतील घटक तसे कोणती? सामाजिक संरचनेची घटक तत्वे कोणती? हा प्रश्न मे 2013च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. असे अनेक संभाव्य आणि महत्त्वाचे वाटणारे प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकांमध्ये आम्ही समाविष्ट केलेले आहेत. घटक दुसरा इथे समाप्त होतो आणि मानसशास्त्राचा विषय सुरू होतो. मानसशास्त्राच्या विषयाचा घटक पहिला, मानसशास्त्राच्या या पहिल्या घटकात मानसशास्त्राची व्याख्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी, विविध दृष्टिकोन आणि मानसशास्त्रातील समकालीन दृष्टिकोन या मुद्द्यांचा अभ्यास दिलेला आहे. तसेच अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. मानसशास्त्राची व्याख्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करता येणे. 2. मानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करता येणे. 3. मानसशास्त्राचे विविध दृष्टिकोन मांडता येणे. 4. मानसशास्त्रातील समकालीन दृष्टिकोन स्पष्ट करता येणे इत्यादी. या उद्दिष्टांच्या आधारे मानसशास्त्रातील रचनावाद ही संकल्पना स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2006 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. तसेच मानसशास्त्रातील समकालीन दृष्टिकोन स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2002, मे 2006, मे 2007 आणि ऑक्टोबर 2009च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. अशाच प्रकारे अनेक प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथे घटक पहिलाच संपलेला आहे. दुसऱ्या घटकाचं नाव आहे मानसशास्त्राची कार्यक्षेत्रे व उपयोजन. मानसशास्त्राची कार्यक्षेत्रे व उपयोजन या घटकामध्ये सैद्धांतिक मानसशास्त्राचा अर्थ व त्याच्या विविध उपशाखा तसेच
उपयोजित मानसशास्त्र व त्याच्या विविध उपशाखा यांचा सविस्तर विचार मांडलेला आहे. परीक्षा आणि अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. सैद्धांतिक मानसशास्त्र म्हणजे काय ते सांगून त्यांच्या उपशाखांची माहिती सांगता येणे. 2. उपयोजित मानसशास्त्र म्हणजे काय ते सांगून त्याच्या उपशाखा सांगता येणे. 3. सैद्धांतिक मानसशास्त्रातील उपशाखांचे महत्त्व स्पष्ट करणे. आणि 4. उपयोजित मानसशास्त्रातील उपशाखांचे महत्त्व स्पष्ट करणे. या उद्दिष्टांच्या आधारे व्यक्तिमत्व विकासात वैकासिक मानसशास्त्र आणि चिकित्सा मानसशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2006च्या अंतिम परीक्षेत विचारण्यात आला. तसेच उपयोजित मानसशास्त्र म्हणजे काय, उपयोजित मानसशास्त्र म्हणजे काय हा प्रश्न उपयोजित मानसशास्त्र म्हणजे काय ते सांगून त्याच्या विविध उपशाखांचा विचार करा. हा प्रश्न मे 2006, मे 2007, मे 2008, मे 2009, ऑक्टोबर 2009, मे 2011 आणि मे 2012च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. इथे घटक दुसरा संपत आहे. आता घटक तिसरा, मानसशास्त्राच्या विविध अभ्यास पद्धती. मानसशास्त्राच्या विविध अभ्यास पद्धतीची ओळख या घटकामध्ये मानसशास्त्राच्या आदिम संशोधन पद्धती, नैसर्गिक निरीक्षण पद्धती, चिकित्सात्मक संशोधन पद्धती आणि प्रायोगिक संशोधन पद्धतींचा अभ्यास दिलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. मानसशास्त्राच्या विविध अभ्यास पद्धती सांगता येणे. 2. आदिम संशोधन पद्धतीची माहिती व गुणदोष सांगता येणे. 3. नैसर्गिक पद्धतीची माहिती देऊन गुणदोष सांगता येणे. 4. सर्वेक्षण आणि चिकित्सक पद्धतीची माहिती व गुणदोष सांगता येणे. आणि 5. प्रायोगिक पद्धतीची माहिती देऊन घटक स्पष्ट करून त्यांचे गुणदोष सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे आदिम संशोधन म्हणजे काय, आदिम संशोधन म्हणजे काय, अशा संशोधनातील खर्च व मर्यादा स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2004च्या परीक्षेला विचारण्यात आला होता. तसेच मानसशास्त्राच्या विविध संशोधन पद्धती सविस्तर लिहा. मानसशास्त्राच्या विविध संशोधन पद्धती सविस्तर लिहा हा प्रश्न मे 2008 आणि मे 2014च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. इथे पुस्तक दुसरे संपत आहे. पुढील पुस्तक आहे अर्थशास्त्र व भूगोल. अर्थशास्त्र व भूगोल या पुस्तकांपैकी प्रथम अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करू. अर्थशास्त्राचा पहिला घटक आहे उपभोग व उत्पादन. या घटकामध्ये अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना, उदाहरणार्थ मागणी, उत्पादन, पुरवठा, उपयोगिता, व्यवसाय संस्था व व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. आर्थिक व्यवहार जीवनातील वस्तू व सेवा यांच्या वापराशी कसे निगडीत असतात. 2. अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्रे कोणती ते सांगता येणे. आपल्या गरजांचे वर्गीकरण कसे करता येते ते सांगता येणे. 4. उपयोगिता संकल्पना स्पष्ट करून वस्तू व सेवांची मागणी स्पष्ट करता येणे. आणि 5वा मुद्दा आहे व्यवसाय संस्था ही संकल्पना स्पष्ट करून सांगणे. तसेच पुरवठ्याची संकल्पना स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे आवश्यक गरजा आणि सुखोपभोगाच्या गरजा यातील फरक स्पष्ट करा.
या उद्दिष्टांच्या आधारे आवश्यक गरजा आणि सुखोपभोगाच्या गरजा यातील फरक स्पष्ट करा हा प्रश्न मे 2002मध्ये विचारण्यात आला. तसेच व्यवहार संस्थेची उद्दिष्टे कोणती ते स्पष्ट करा हा प्रश्न नोव्हेंबर 2006च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. असेच अनेक महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथे घटक पहिला समाप्त होतो. अर्थशास्त्राचा दुसरा घटक आहे बाजार व विनिमय. दुसऱ्या घटकाचा नाव आहे बाजार व विनिमय. या घटकामध्ये बाजाराचा अर्थ किंमत ठरण्याची प्रक्रिया, विनिमयाचे प्रकार, पैशांची निर्मिती व प्रकार तसेच विदेशी पैशांचे महत्त्व इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. बाजार व विनिमय या संकल्पना स्पष्ट करता येणे. 2. बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते ते सांगता येणे. 3. किमतीमध्ये होणाऱ्या बदलांची कारणे स्पष्ट करता येणे. 4. देशात आणि परदेशांशी व्यवहार पैशाच्या मदतीने कसे होतात ते सांगता येणे. आणि 5. बँका व त्यांचे व्यवहार यांची माहिती सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे पैशांची प्रमुख कार्ये सांगून पैशाचे महत्त्व स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2001, ऑक्टोबर 2009 आणि मे 2013च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच मे 2015मध्ये किंमत करण्याचे विनिमय, किंमत करण्याचे नियम स्पष्ट करा हा प्रश्न अंतिम परीक्षेत विचारण्यात आला होता. अशाच प्रकारे अनेक संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न आम्ही मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. अर्थशास्त्राचा घटक तिसरा, त्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह या घटकामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, विभाजनाचा अर्थ आणि राष्ट्रीय उत्पन्नात खाजगी व सरकारी क्षेत्राचे योगदान इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास दिला आहे. परीक्षेसाठी पुढील उद्दिष्टे दिली आहेत. 1. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करता येणे. 2. राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन म्हणजे काय ते सांगता येणे. 3. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कसा चालतो ते स्पष्ट करता येणे. आणि 4. राष्ट्रीय उत्पन्नाच्या निर्मितीत सरकारी व खाजगी क्षेत्रांचा सहभाग स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे पुढील प्रश्न विचारण्यात आले होते. राष्ट्रीय उत्पन्नाचे क्षेत्रीय विभाजन आणि सामाजिक विभाजन यातील फरक काय हा प्रश्न मे 2003च्या परीक्षेला विचारण्यात आला होता. तसेच अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राचे घटक सांगून त्यांचे वर्णन करा. अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्रातील घटक सांगून त्यांचे वर्णन करा हा प्रश्न मे 2009च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. इथे अर्थशास्त्राचा विभाग संपलेला आहे. पुढे भूगोलाचा अभ्यास सुरू होईल. भूगोलाच्या पहिल्या घटकाचं नाव आहे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक
प्राकृतिक भूगोल या घटकात पृथ्वी, भूमी स्वरूपे व भू हालचाली, वातावरण, जलावरण यांचा अभ्यास दिलेला आहे. तसेच परीक्षेसाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. प्राकृतिक भूगोलाची व्याख्या व घटक सांगता येणे. 2. अक्षांश रेखांश यांचा स्थानिक व प्रमाण वेळेशी संबंध स्पष्ट करता येणे. 3. पृथ्वीच्या गती आणि ऋतुचक्र कालमापनाचा संबंध स्पष्ट करता येणे. 4. शिलावरण, वातावरण व जलावरण यांची माहिती सांगता येणे. आणि 5वा मुद्दा आहे भूमी स्वरूपे व भू हालचाली यांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. या उद्दिष्टांच्या आधारावर पृथ्वीच्या परिवलनाचे आणि परिभ्रमणाचे परिणाम थोडक्यात स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2003, मे 2009 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. तसेच पृथ्वीच्या आवरणाबद्दल माहिती द्या. पृथ्वीच्या आवरणाबद्दल माहिती द्या. हा प्रश्न मे 2001 आणि मे 2004च्या परीक्षांना विचारण्यात आला. अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये आम्ही दिलेले आहेत. इथे घटक पहिला संपलेला आहे. भूगोलाचा घटक दुसरा आहे भौगोलिक साधनसंपत्ती. भौगोलिक साधनसंपत्ती या घटकामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती, तिचे महत्त्व, विविध प्रकार, तसेच विविध प्रकारची नैसर्गिक व साधनसंपत्ती व विविध देशात खनिज साधनसंपत्तीची उपलब्धता या गोष्टींचा विचार केलेला असून अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. विविध भौगोलिक साधनसंपत्तीचे प्रकार सांगता येणे. 2. भौगोलिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगता येणे. 3. शक्ती साधनांचे प्रकार, महत्त्व व वितरणाची माहिती सांगता येणे. विविध खनिजांची माहिती, उपयोग आणि उपलब्धता सांगता येणे. साधनसंपत्तीच्या बाबतीत जगातील देशांबरोबर भारताची तुलना करता येणे. इथे या उद्दिष्टांच्या आधारे सौरशक्ती म्हणजे काय, सौरशक्ती आणि अणुशक्ती यांचे महत्त्व विशद करा हा प्रश्न मे 2005 आणि नोव्हेंबर 2006च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. तसेच मृदा संवर्धन म्हणजे काय, मृदा संवर्धन म्हणजे काय हा प्रश्न मे 2011 आणि मे 2014च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला. असेच महत्त्वाचे प्रश्न आम्ही मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता पुढचा घटक नकाशा व प्रक्षेपण. नकाशा व प्रक्षेपण या घटकामध्ये नकाशाची विविध अंगे व प्रकार, प्रक्षेपण, त्यांचे प्रकार आणि विविध सांकेतिक चिन्हे यांचा सविस्तर विचार करण्यात आला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. नकाशा आणि प्रक्षेपणाची व्याख्या सांगता येणे. 2. नकाशाच्या विविध अंगांची व प्रकारांची माहिती देता येणे. 3. नकाशावरील 2 ठिकाणांमधील अंतर काढता येणे. 4. नकाशा प्रक्षेपणाचे गुणधर्म सांगता येणे. तसेच नकाशांमधील विविध सांकेतिक चिन्हे व खुणा स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे नैसर्गिक घटकांचे वितरण दर्शविण्यासाठी काढण्यात येणारे नकाशाचे प्रकार कोणते ते स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2002च्या परीक्षेत विचारण्यात आला. तसेच नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय,
नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय ते सांगून प्रकार सांगा हा प्रश्न मे 2002, 2003, 2007 आणि मे 2013च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला. असेच काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये देण्यात आले आहेत. इथे हे पुस्तक संपते आणि सामाजिक शास्त्राचा अभ्यासक्रमही संपतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या सगळी पुस्तके आणि विषयांची आपण चर्चा केलेली आहे. SOC 101 म्हणजे सामाजिक शास्त्रे अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या पुस्तक 1 इतिहास व राज्यशास्त्र, पुस्तक 2 समाजशास्त्र व मानसशास्त्र आणि पुस्तक 3 अर्थशास्त्र व भूगोल या तीनही पुस्तकांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर हा आमचा प्रयत्न आपणास आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. म्हणजे मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमधून आम्ही FY, SY आणि TY BAसाठी प्रकाशित केलेल्या मार्गदर्शकांची माहिती आपणास प्रथम मिळेल. तसेच कॉमेंट सेक्शनच्या खाली लिंक दिलेल्या आहेत, त्या अवश्य पहा. पुस्तकांची संपूर्ण यादी तसेच पुस्तकं मिळण्याची विक्रेत्यांची नावं दिलेली आहेत. पुन्हा एकदा आपले आभार मानून पुढील शैक्षणिक प्रवासास शुभेच्छा. धन्यवाद.